सर्वांना स्वाभिमानी जय भीम, जय संविधान. भावांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भावांनो, सर्वांना माहिती आहे यांचं बालपण सातारा येथे गेलं आहे. आज मी घरामध्ये पंखा लावून झोपलेलो होतो आणि जेव्हा हे मला प्रकरण कळालं, खरंच मला घरामध्ये राहण्याची सुद्धा इच्छा झाली नाही. असं वाटलं लवकर जावा आणि ही बातमी जी आहे आपल्या सर्व भावांपर्यंत पोहोचवावी. तर भावांनो, आज आपल्या समाजांकडे 2-2, 3-3 ताळांच्या बिल्डिंगी आहेत, मोठ्या मोठ्या घरं आहे आपल्याकडं, बरोबर ना. पण विचार केला आहे का, हे जो आपला आजचा रुबाब आहे पूर्वी होता का? नाही. जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी लढले नसते तर आजही आपण कुठं ना कुठं गुलाम असतो. आजही कुठं ना कुठं आपल्या गळ्यामध्ये मडके व पाठीला झाडू असते. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे सातारामधलं जे घर आहे याची परिस्थिती फार बिकट आहे. जेव्हा मला ही बातमी कळाली, जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला, मला खूप दुःख झालं की आज आपण या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहतोय. कोणामुळं? कोणाच्या पुण्यामुळं आपण ते विसरता कामा नाही. आणि भावांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे जे महापुरुष आहेत यांच्या नावावरती फक्त आपली महाराष्ट्र सरकार राजनीतीच करते, हे सर्वांना माहिती आहे. फक्त यांच्या नावाचा दुरुपयोग करून समाजाकडून कार्य करून घेतील, वोट मिळवून घेतील. पण यांच्यावरती जे आपण जे आश्वासन दिलं आहे जनतेला, हे कधीच पूर्ण होणार नाही. तर भावांनो, मुद्दा असा की साताऱ्यातली जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे, या घराची परिस्थिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा भावांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे. हे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे. त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे. आणि हे ते मालक जे आहे, एवढं दादा चिडून काय उपयोग आहे का? त्यांची व्यथा ऐकू द्या. बोला. आमची हालत बेकार केली, बेकार खायची मोचत केली आहे, माहितीये का? कशामुळे? आमची जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे पैसे देऊन. हा, बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं? नाही, हे चुकीचं आहे. हा, तुमची जागा आहे, तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात, काडीमोल किंमत, आणि बाहेर हाकलत्यात. हा, हे चालेल का तुम्हाला? का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय, तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा? असं काय नाही. मग असंच सांगितलंय. असं काय नाही. अरे, आम्हाला हाकलत होते, हाकलून देत होते. खोटं सांगतोय का? जे हाकलून घेत असेल ते बाबासाहेबांचे अनुयायी नसतील, नाही का? हो, सरकारच आहे. हो, सरकारनेच आम्हाला हाकललंय. अच्छा, सरकारच हाकलत होतं. खोटं वाटत असेल विचारा, कुणालाही विचारा. आपण आता ह्या जागेचे मालक आहात का? हो. अच्छा, मालक आपलं नाव काय? उदय आमने. उदय आमने. आणि कोणी नाही, तुम्ही फक्त आज आलाय. हो. हा, हो. की परत कधी आयुष्यात दिसणार नाही. अच्छा, तुम्हाला आमची कथा ऐकणार वाईट वाटेल. नाही, अगदी तुमचं बरोबर आहे. आम्ही आता मावळ मधून आलेलो, पुण्यावरून आलो, पाहण्यासाठी आलो की बाबा आम्हाला तेच म्हणतोय ना. आम्ही तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही फक्त इथं येणार, बघणार आणि जाणार. त्या घरातल्या व्यक्तीचं काय काय आहे याचं तुमच्या डोक्यात काहीच नाही. अगदी बरोबर आहे. बघा, बघा कसे बघू देत आहेत ते, बघू देत आहेत ते. त्यांची परिस्थिती सध्याची काय आहे ते त्यांनाच माहिती. आम्ही तुम्हाला आत यायलाही नाही म्हणत नाही. तुम्ही आत सुद्धा जाऊ शकता. परवानगी फक्त कोर्टात ना आणा किंवा कलेक्टर अच्छा जाऊ शकता. अडवत नाही तुम्हाला. त्या अक्षरशः रोज रडतोय मी. जागा असून आम्हाला खाता येत नाही आज. अच्छा, बरोबर. सरकारने एवढा अत्याचार केला, सरकार पडायला आले तर दुरुस्ती करायला सुद्धा परवानगी देत नाही. बघा, बघायचं का घर कसं गळतंय ते? आम्ही झोपतोय कसं ते बघायचं आहे का? दाखवत आहे का? एकाने यायचं फक्त. तुम्ही कोण व्यवस्थित सुशिक्षित नाही? एक मिनिट. काय किती शिकलेस? मी बीकॉम झालेलो आहे. मी जातो. चल, माझं शिक्षण खूपच XYZ आहे. म्हणजे चला, चल. एक मिनिट. चल, असं नाही बोलत. ताई, मी बूट काढू काय?
असू दे. आता तुम्हाला आम्ही राहतोय त्यामुळे आमचं आम्हाला काय माहित असू द्या, नक्की असू द्या. असू द्या काही नाही. ते पडायला आले, कौलावर आहे सगळं. इकडे या, आत या. या की. अरे रे, खूप विचित्र अवस्था झालेली. आणि हे तुम्ही नुसते बघता, आम्ही काहीतरी करू म्हणता, पण तुम्ही कोण लोक येत नाही, पैसे काढत नाही, दुरुस्त तर करावी. बाबासाहेबांचं घर आहे ना? बाबासाहेबांचं घर आहे. तर तुमच्याकडनं एक 5-5 रुपये जरी काढले तर किती अमाप होतील. हो खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. दुरुस्त करायला तुम्ही हे तुमचं ठळक मांडा आता. ठळक मांडा. काय मांडायचंय? काय सरकार हे बघतच नाही आमच्याकडे. तर आमची दशा वेगळ्या बेकार करून टाकली आहे सरकारने. आम्हाला खाता येत नाही. आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाहीत. काय करू आम्ही सांगा. ठीक आहे, आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया. बघा, ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न, समाजापर्यंत हा मेसेज जाणार आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार. महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कन्नडीमध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ठीक आहे. हो, आपलं परत एकदा आपलं नाव. माझं उदय लक्ष्मण आमने. अच्छा. माझ्या वडिलांची जागा घेतलेली आहे, ही खरेदी केलेली आहे. अच्छा. ही एवढी मोठी जागा असून सुद्धा मला किती एकर जागा आहे? 30 गुंठे जागा आहे. 30 गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर आहे. एक एकरच जागा आहे. तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होतं. तर आज आमचे उदरनिर्वाहाचं साधन नाही माझं. अच्छा. आई गेली, बाप गेले, मी आता एकटाच आहे. काय करणार? उदरनिर्वाहाचं अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष नाही. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार. ठीक आहे ना, काळजी नसावी. हा व्हिडिओ सगळीकडे जाणार. अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये. सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये, उलट ह्या परिवारावर दबाव आणत आहे. मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे. साताऱ्यातले, कराडातले, सांगलीतले कार्यकर्ते काय करतात? आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत. ठीक आहे, आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये. त्या साताऱ्यामधलं हे घर आहे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत. हे जे ते मालक आहेत, हे पहा, त्यांचं हे घर आहे. ठीक आहे ना, हे त्यांचं घर आहे. हॅलो, हे त्यांचं घर आहे. येस, हो. अर्धा एकर जवळजवळ जमीन आहे. जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे. हे पहा, खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत. येस. अरे बापरे, हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे. ठीक आहे ना, हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कव्हर लावलेला आहे त्यांनी. पाहू शकता. घराची दुर्दशा, तर आमची कशी दुर्दशा असेल, आम्ही कसं खाऊ? मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा. मालकाची काय चालली? चला येऊ मी. तर बघितला भावांनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलं असेल की ज्या घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण बालपण गेलंय, त्या घराची परिस्थिती आज फार दुर्लभ आहे. तर नाही, मला कुठल्याही सरकाराकडून काहीच अपेक्षा नाही आहे. मला माहिती आहे की आपली जे महाराष्ट्र सरकार आहे हे फक्त महामानवांचा व महापुरुषांचा नावावरती राजनीतीच करणार आणि करत आली आहे. बरोबर ना. मला फक्त माझ्या समाजाला हे बातमी पोहोचवायची होती की ही जी दुर्लभ परिस्थिती आहे, ज्या घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण बालपण गेले, त्या घराची आज परिस्थिती फार बिकट आहे. तर आपल्या समाजाने जर 100 किंवा 50 रुपये जरी जमा केले ना भावांनो, ह्या घराची स्थिती फार बेटर होईल. फक्त एवढंच आहे की आपल्याला सरकारांकडून परमिशन घ्यावं लागेल की आम्हाला हे कार्य करायचं आहे, आम्हाला तुम्ही फक्त परमिशन द्या. तर भावांनो, ह्या विषयावर तुमचा काय मुद्दा आहे मला कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम आणि जय संविधान.